फक्त व्हिडिओ तर बनवते, घरीच असते, हिला काय काम आहे असं म्हणणाऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खास असणार आहे. शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल मला काय काम असतं. पहिलं तर सकाळी चहा घेतला आम्हा तिघा मायलेकरांनी मिळून. स्वयंपाक सुद्धा झालेला होता. त्यानंतर फ्रेश होऊन घरातली छोटी मोठी कामं चालू होती, जसं की घर आवरणं, कपड्याच्या घड्या करणं, झाडलोट, अशी छोटी मोठी घरामध्ये कामं कंटिन्यू चालूच असतात. आता तुम्हाला माहिती आहे आपण छोटासा नवीन बिझनेस सुरू केलाय साड्यांचा. बऱ्याच ऑर्डर होत्या, पार्सल टाकायला जायचं होतं, पण ज्या पॅकिंग बॅग असतात ना त्या संपल्या होत्या. म्हणून म्हणलं हडपसरमध्ये जाऊन आधी पॅकिंग बॅग घ्यायच्या, मग पॅक करायचं आणि मग घेऊन जायचे पार्सल. त्यानंतर ना नाश्ता करून घेतला. आहोंना उपवासासाठी खिचडी बनवली होती, त्याचाच नाश्ता केला. जेव्हा देवांशला सुट्टी असते तेव्हाच हे रुटीन आहे, त्याला सुट्टी नसतानाच सुद्धा मी शेअर करेल. आधी तर आम्ही बॅग घेतल्या, ते कोरियर पॅक केले, त्यानंतर पोस्टामध्ये गेले, तिथे सुद्धा गर्दी होती. पार्सल टाकले आणि पावसाचा अजिबात अंदाज नव्हता आणि पाऊस सुरू झाला. आम्ही छत्री विसरून आलेलो होतो. मध्येच आम्हाला कार्तिकी भेटली, एक पार्सल आलं होतं, उद्या काय आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा दाखवते. त्यानंतर जेवण करून मी या खुर्चीवरती बसले का 2-3 तास इथून उठत नाही, कारण एडिटिंग असते, अपलोडिंग असते 2-3 चॅनलची. तसंच साड्यांच्या बिझनेससाठी इन्क्वायरी येतात साडीची, ती सुद्धा करायची असते. घरातलं काम मला जसं टाइम मिळेल ना तसं मी करते. आता इकडं फरशी, भांडे, कपडे हे सगळं करून घेतलं, तरी सुद्धा आज लाईव्ह नव्हता, नाहीतर त्यामध्ये सुद्धा 2-3 तास आरामात निघून जातात. हे सगळं आवरूपर्यंत 6 वाजतात. झाडलोट करायची असते, चहा पाणी होतं, त्यानंतर देवांशचा अभ्यास घ्यायला लागतो 1 तास, तरी स्वयंपाक असतो, काही गोष्टी शूट करायला जमल्या नाही.